नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर विद्यापीठाच्या बीकॉम फर्स्ट इयर सेमिस्टर फर्स्ट या विद्यार्थ्यांसाठी इंट्रोडक्शन टू बजेट या विषयाच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण बघणार आहे. ही जी प्रश्नपत्रिका आहे 6 ऑक्टोबर 2025 रोजीची प्रश्नपत्रिका आहे. एकूण 30 मार्कासाठी हा पेपर घेण्यात आला होता. तर त्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आपण अगदी थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. प्रश्नपत्रिकेचा अभ्यास का करावा, तर येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न कशा प्रकारचे असतील, कोणत्या टॉपिकवर जास्त भर द्यावा आणि IMP क्वेश्चन काय असणार आहेत त्याचा अंदाज कळण्यासाठी आपण मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं असतं. त्याच उद्देशाने आपण अशा प्रकारच्या मागील वर्षातील प्रश्नपत्रिकेचा अभ्यास आपण अगदी थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. बघा, यामध्ये प्रश्न पहिला अ, बहुपर्यायी प्रश्न. एकूण 4 मार्कासाठी हा प्रश्न विचारले गेले. 4 प्रश्न या ठिकाणी असणार आहेत. एका प्रश्नासाठी 1 मार्क. तर बघा, पहिला प्रश्न यामध्ये अंदाजपत्रक म्हणजे डॅश डॅश. ठीक आहे. बघा, कविता, उत्पन्न आणि खर्च यांची योजना, गोष्ट आणि करार. तर बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे अंदाजपत्रक म्हणजे काय, उत्पन्न आणि खर्च यांची योजना. बरोबर आहे. म्हणजे आगामी आर्थिक वर्षासाठी सरकारच्या अपेक्षित उत्पन्न आणि खर्चाचं नियोजित विवरण असतं याच्यामध्ये, म्हणून आपण त्याला अंदाजपत्रक असं म्हणतो. म्हणजे अपेक्षित उत्पन्न किती असणार आहे आणि अपेक्षित खर्च किती होणार आहे याचं माहिती या अंदाजपत्रकामध्ये दिलेलं असतं. उत्पन्न आणि खर्च यांची योजना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे बघा, दुसरा प्रश्न, महसूल अंदाजपत्रकात काय समाविष्ट असते? फक्त खर्च, फक्त उत्पन्न, उत्पन्न आणि खर्च दोन्ही, वरीलपैकी काहीही नाही. बघा, महसूल अंदाजपत्रकामध्ये दोन्ही असतात, महसुली उत्पन्न आणि महसुली खर्च. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे बघूयात प्रश्न तिसरा, भारतात केंद्र सरकारचे अंदाजपत्रक कोण सादर करतो? राष्ट्रपती, पंतप्रधान, अर्थमंत्री आणि राज्यपाल. बघा, भारतामध्ये देशाचे अर्थमंत्री संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर करतात. मग सध्या कोण आहे अर्थमंत्री? तर निर्मला सीतारामन हे देशाचे अर्थमंत्री आहेत. ठीक आहे. म्हणजे अर्थमंत्रीच्या माध्यमातून देशाचं बजेट, अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केला जातो. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, अर्थमंत्री. पुढे बघा, प्रश्न चौथा बघूयात आपण. राजकोषीय तूट म्हणजे टिंबटिंब होय. बघा, ऑप्शन उत्पन्न खर्चापेक्षा जास्त आहे, उत्पन्न आणि खर्च समान आहेत, खर्च उत्पन्नापेक्षा जास्त आहे, वरीलपैकी काही नाही. बघा, राजकोषीय तूट म्हणजे काय, तर खर्च उत्पन्नापेक्षा जास्त आहे. म्हणजे काय, उत्पन्न आहे समजा 10 रुपये, गृहीत धरू आपण उत्पन्न 10 रुपये आणि खर्च आहे 15 रुपये. तर या ठिकाणी 5 रुपये हे काय आहे, उत्पन्नापेक्षा खर्च 5 रुपयाने जास्त आहे, ह्याला म्हणतो आपण राजकोषीय तूट. ठीक आहे. एक्झाम्पलसाठी आपण घेतलंय. तर अशा प्रकारे खर्च उत्पन्नापेक्षा जास्त असणे ह्याला आपण राजकोषीय तूट असं म्हणतो. पुढे बघा, प्रश्न पहिल्यातील ब, योग्य की अयोग्य म्हणजे चुकी बरोबर सांगायचं आपल्याला. 2 मार्कासाठी हा प्रश्न आहे. 2 प्रश्न या ठिकाणी विचारले गेले. त्यातील पहिला प्रश्न, अंदाजपत्रक दर 5 वर्षांनी तयार होते. तर हे वाक्य चुकीचं आहे. देशाचं जे अंदाजपत्रक आहे, अर्थसंकल्प आहे, ते दरवर्षी सादर केला जातो. ठीक आहे. म्हणजे पहिलं जे वाक्य आहे ते चुकीचं आहे. अंदाजपत्रक हे दर 5 वर्षांनी तयार होत नाही, तर प्रत्येक वर्षी अंदाजपत्रक तयार केला जातो. ठीक आहे. दुसरा प्रश्न बघा, भांडवली अंदाजपत्रकात दीर्घकालीन उत्पन्न आणि खर्च येतो. हो, हे वाक्य बरोबर आहे. भांडवली अंदाजपत्रकामध्ये दीर्घकालीन उत्पन्न आणि खर्च या ठिकाणी येत असतात. पुढे बघा, आणखी काही महत्त्वाचे प्रश्न बघूयात आपण, जेणेकरून पेपर दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी त्याचा अभ्यास करता येईल. तर प्रश्न दुसरा, टिपा लिहा विचारलाय. 6 मार्कासाठी हा प्रश्न आहे. 2 प्रश्न विचारले, म्हणजे एक प्रश्न 3 मार्काला असणार आहे. ठीक आहे.
तर काय विचारलं बघा, पहिला प्रश्न, अंदाजपत्रक म्हणजे काय? तर या ठिकाणी संकल्पना आपल्याला स्पष्ट करायचं आहे. अंदाजपत्रकाचं संकल्पना, अर्थ आणि व्याख्या अशा पद्धतीने तुम्ही हे लिहायचं आहे. पुढे अंदाजपत्रकाचे कोणतेही दोन प्रकार लिहा. बघा, अंदाजपत्रक जे आहे तर त्यातील कोणतेही दोन अंदाजपत्रकाचे प्रकार आपल्याला ह्या ठिकाणी लिहायचं आहे. पुढे प्रश्न तिसरा, खालील प्रश्नाचे संक्षिप्त उत्तर द्या. 6 मार्कासाठी एक प्रश्न आहे. सरकारी अंदाजपत्रकाचे महत्त्व काय आहे? तूट असलेल्या अंदाजपत्रकाचे परिणाम सांगा. तर हा एक प्रश्न विचारला गेला आपल्याला. आणि प्रश्न चौथ्यामध्ये खालील प्रश्नाचे उत्तर द्या. कोणताही एक. दीर्घोत्तरी प्रश्न आहे. लांब उत्तर म्हटलं आपल्याला म्हणजे दीर्घोत्तरी. 6 मार्कासाठी एक प्रश्न आहे. अंदाजपत्रकाचे वेगवेगळे प्रकार उदाहरणासह समजून सांगा असं म्हटलंय. किंवा FRBM कायदा 2003 याबाबत सविस्तर माहिती द्या. बघा, हे जे FRBM आहे त्याचं फुल फॉर्म लक्षात ठेवा. FRBM तुम्हाला त्याचा फुल फॉर्म देखील पुढच्या पेपरला वगैरे विचारला जाऊ शकतो. तर फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट 2003. तर हे काय करतं? वित्तीय शिस्त लावण्यासाठी आणि राजकोषीय तूट कमी करण्यासाठी हा कायदा लागू करण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर बघा, पुढे 5वा प्रश्न, खालील प्रश्नाचे उत्तर द्या. कोणताही एक. दीर्घोत्तरी प्रश्न आहे. 6 मार्कासाठी एक प्रश्न विचारला गेलाय. तर तूट असलेल्या अंदाजपत्रकाची संकल्पना, कारणे आणि परिणाम समजावून सांगा. किंवा भारतीय अंदाजपत्रकाचा इतिहास थोडक्यात लिहा. तर आपल्याला जो प्रश्न सोपा वाटतो, ज्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला भरपूर लिहिता येईल अशा प्रश्नाचं उत्तर तुम्ही या ठिकाणी लिहायचं आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन टू बजेट या विषयाच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचं चर्चा केली. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि आपण जर या माय कॉमर्स लॅब यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. आणि जर तुम्हाला प्रश्नपत्रिका हवी असतील PDF, तर आपल्या माय कॉमर्स लॅब या नावाच्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जॉईन होऊ शकता. त्या ठिकाणी तुम्हाला हे सर्व PDF डाउनलोड करता येईल. ठीक आहे. आणि सर्व अपडेट पाहण्यासाठी तुम्ही माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथूनही तुम्ही जॉईन होऊ शकता. किंवा तुम्ही डायरेक्ट टेलिग्राम चॅनलला माय कॉमर्स लॅब असं सर्च करा, तुम्हाला तिथेही जॉईन होता होईल. तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता. ठीक आहे. चला तर मग आता आपण थांबूया. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. थँक्यू.